भारतीय संविधान निर्माते भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांचं अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन बेलापूर विधानसभा भाजप आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वाशी येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते। आज या ठिकाणी भारतीय जनता पक्ष नवी मुंबई आणि बेलापूर विधानसभेचे आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांचे जनसंपर्क कार्यालय वाशी सेक्टर 9 येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी अभिवादन कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता। या ठिकाणी सर्व भारतीय जनता पक्षाचे वाशी विभागाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। त्या सर्वांनी आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिलेली आहे आणि सर्वांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे। आज या ठिकाणी सर्वांना माहित आहे की हा महापरिनिर्वाण दिन म्हणजे आपल्या देशाचा एक मोठा महापुरुष आजच्या दिवशी आपल्या सर्वांना सोडून गेला होता। बऱ्याच गोष्टी त्यांना करायच्या होत्या त्या राहून गेल्या होत्या, परंतु आजही ते नसले तरी ते आपल्याबरोबर कायम आहेत। संविधानाच्या स्वरूपात, राज्यघटनेच्या स्वरूपात, नदी जोड प्रकल्प असतील, अर्थनीती असेल, समाजशास्त्र नीती असेल, राज्यशास्त्र नीती असेल, या सर्व या देशामध्ये जो पायाभूत मूलभूत आहे या सर्वांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नीव ठेवली होती आणि ती आजपर्यंत तागायत आहे। म्हणूनच आज या ठिकाणी भारतीय जनता पक्ष नवी मुंबई याच्या वतीने त्यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली आम्ही वाहत आहोत। आजचा हा जो दिवस आहे हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे। सगळेजण आपण चैत्यभूमीला दादर इथे जमून त्यांना आदरांजली देतो। आजच्या दिवसामध्ये त्यांचं जे महानिर्वाण झालं त्याच्यासाठी त्यांना अभिवादन देण्यासाठी आता आम्ही सर्व आमच्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या जनसंपर्क सेक्टर 9च्या कार्यालयामध्ये आज संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली देण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते जमलो होतो। तर एक महिला म्हणून मी सांगेल, त्यांनी संविधान तर लिहिलं आहे, त्यांचा एकदम काळ्या दगडावरची रेख हा त्यांचा जो एक प्रत्येक ठिकाणी बोलत की अजूनपर्यंत संविधान त्यांचं एकही त्याच्यामधलं सेक्शन बदलला गेला नाही, एवढा त्यांचा ते अभ्यासू वृत्ती त्यांची होती, त्यांचा इतका गाढा अभ्यास होता। पण एक महिला म्हणून त्यांनी आम्हाला मतदानाचा अधिकार हा दिला आहे, त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे की त्यांना त्यांच्या या सगळ्या अभ्यासू वृत्ती आणि त्याच्या संविधानामुळे आम्हाला महिलांना मतदानाचा अधिकार मिळून आम्हाला जे सरकार हवं ते आम्हाला निवडता आलं। त्यामुळे आम्ही ह्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणासाठी खूप खूप ऋणी राहू आणि त्यांची जी आठवण आहे, हे जे विधान संविधान आहे, कधीही हे कायमस्वरूपी ते आपल्या माणसांमध्ये राहतील आणि कधीही विसरता येणार नाही। आणि असे सर्व आमच्या महिला कार्यकर्त्यांची मी त्यांना आदरांजली वाहते। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।